मंडळी 2021 मधील श्रीलंकेतील बातमी। तिथल्या सरकारने काय केलं की शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा, ऑर्गॅनिक शेतीवरती भर द्या। तिथले शेतकरी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी तयार नव्हते, पण काय आहे सरकारने सांगितलेलं आहे ऐकावं तर लागणार आणि ऑर्गॅनिक शेती करू लागले। सरकारने काय केलं की श्रीलंकेमध्ये येणारी जी काही खते होती, औषधे होती ती बॅन केली। परिणामी काय झालं की शेतातील उत्पादन हे कमी झालं, अन्नाचा तुटवडा झाला, तिथले शेतकरी आत्महत्या करू लागले, सरकारविरुद्ध निदर्शनं काढू लागली। म्हणजे श्रीलंके सरकारचं गणित फसलं आणि श्रीलंके सरकारनं हे मान्य केलं की ऑर्गॅनिक शेतीतून म्हणावं तसं उत्पादन नाही। मग आपलं इकडचं सरकार काय म्हणतंय की ऑर्गॅनिक शेती करा, ऑर्गॅनिक शेतीवरती भर द्या। पण या सरकारची काय गॅरंटी की शेतकऱ्यानं जो काही पिकवलेला आता माल आहे त्या मालालाच ही ठराविक दर देत नाही, त्याचा जो काही दर आहे तो दर फिक्स ठेवत नाही। मग शेतकऱ्यांना समजा ऑर्गॅनिक शेती केल्यानंतर त्यानं जो काही पिकवलेला माल आहे त्या मालालाही चांगला भाव देतील किंवा त्याचा दर हा फिक्स ठेवतील, याची काय गॅरंटी?